प्रामाणिक फाटके लोक आहोत. आमच्याकडे जे आहे त्याची गोळाबेरीज करून कोंड्याचा मांडा करून आम्ही निवडणुका लढवतो. विद्रोही मतदारसंघातून उभे आहे. कोण? आपले बंधू सुनील राऊत विद्रोही हो ना. मतदारसंघातून उभे आहे. याच मतदारसंघात राज ठाकरेंच्या 2 सभा झाल्या, एक रॅली झाली. एकूण 3 वेळा ते आले. श्रीकांत शिंदे देखील आले होते. मात्र उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे या मतदारसंघात आले नव्हते. आपण सभा घेतली होती या मतदारसंघात. काय वाटतं मुंबईमध्ये बघा, संजय राऊतांच्या बाबतीमध्ये हे जे आहेत सगळे लोक तुम्ही नावं घेतली त्यांची एक वेगळी भूमिका आहे. मी या जमिनीवर प्रामाणिकपणानं एका निष्ठेनं ठामपणे उभा आहे. निष्ठा महत्त्वाची आहे. आम्ही निष्ठा विकल्या नाहीत. त्याची पोटदुखी त्यांना आहे. पण तुम्ही इथे किती वेळा जरी आलात तरी आमची निष्ठा कोसळणार नाही आणि आमची निष्ठा पराभूत होणार नाही. हे मी वारंवार ह्या लोकांना सांगतो. माननीय उद्धव ठाकरे यांना आम्ही सांगितलं मुंबईतल्या लोकांनी की महाराष्ट्रात जास्त वेळ द्या, मुंबईच्या बाहेर जास्त वेळ द्या, मुंबई आम्ही सांभाळतो. तुम्ही जाहिरातींचा जो उल्लेख केला तर असं तुमचं म्हणणं आहे का, किंवा असं मला विचारायचं की मनसेच्या मागे किंवा राज ठाकरेंच्या मागे देशातल्या काही मोठ्या अदृश्य शक्ती, मी कोणाचंही नाव घेणार नाही. समझने वाले को इशारा काफी आहे. समझने वाले को इशारा काफी आहे. मला कोणाची नावं घ्यायची नाहीत. पण मी तुम्हाला, तुमच्या लक्षात नसेल तर मी तुम्हाला निदर्शनास आणू देऊ इच्छितो की काय चाललेलं आहे सध्या या महाराष्ट्रामध्ये. करोड़ों का व्यवहार कर नाला सोपारा में हो गया. उस रूम में 5 करोड़ थे. ये मैं नहीं बोल रहा हूँ, ये मैं नहीं बोल रहा हूँ, ये रिकॉर्ड और टीवी और कैमरा दिखा रहे. 5 करोड़ रूम में थे और पूरे होटल में 15 करोड़ थे. कहाँ गया पैसा? 9 लाख दिखाया. और जो FIR लॉज हुआ है वो पैसे का डिस्ट्रीब्यूशन के लिए नहीं है. वो आचार संहिता का भंग क्या है, ये प्रेस कॉन्फ्रेंस लिया, ये किया, फालतू चीज़ के ऊपर ही किया है. तो ठीक है, देख लेंगे. आप आज चुनाव होने दो. कहीं ना कहीं विरोध को बलि का बकरा नहीं बनाएंगे. एक दिन पहले नासिक में एकनाथ शिंदे का पैसा पकड़ा गया, करोड़ों रुपया, नासिक के एक 5 स्टार होटल में. और तुरंत उसके बाद वो फोकस वहाँ जो गया वो हटाने के लिए यहाँ पैसा. देखो, ये भाजपा वाले पैसे